जय शिवराय मित्रांनो, बंगलोर डायरी या यूट्यूब चॅनलवरती मी अमर साळुंखे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. मराठ्यांच्या दक्षिणेतील पाऊलखुणा याच्या दुसऱ्या भागामध्ये आज आपण बघणार आहोत कर्नाटकातील असं एक युनिक मंदिर जे भारतवर्षामध्ये कुठेही बघायला मिळत नाही. तर मित्रांनो, आजचा हा आपला व्हिडिओ खूपच युनिक होणार आहे. त्यामुळे सगळ्यात अगोदर तुम्ही या आपल्या चॅनलला सपोर्ट करण्यासाठी हा चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा, हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडला तर त्यावर अवश्य कमेंट द्या आणि त्याच्यावरती जर तुमच्या काही सजेशन्स असतील तर त्या सजेशन्ससुद्धा आम्हाला द्या. कर्नाटक राज्यातील बंगळूर शहरापासून दोडपाळापूर या तालुक्यामध्ये 12 किलोमीटर अंतरावर घाटी सुब्रमण्य नावाचं हे सुंदर असं एक मंदिर आहे. महाराज साहेब शहाजीराजे यांच्या सेवेत असलेल्या बेल्लारी जिल्ह्यातील सोंडूर येथील यशवंतराव घोरपडे यांनी 17व्या शतकात होसकोटे येथे शहाजी महाराजांचे वास्तव्य असताना या मंदिराचे नवरंग व बाहेरील मंडप बांधून घेतले आहे. हा असा याचा ऐतिहासिक संदर्भ सापडतो. तर हे मंदिर युनिक असण्याचं कारण काय? या मंदिराला 5 थरांचे व 5 कळसांचे भव्य असे गोपुर आहे. मंदिराच्या प्रांगणात गोपुराच्या समोरच सुब्रमण्याची छोटी मूर्ती व 10 फूट उंच 5 फण्या असलेलं नागशिल्प आहे. या मंदिरातील खास आकर्षण म्हणजे मंदिराचा मागचा दरवाजा उतरून गेल्यावर समोर जे दृश्य आपल्या नजरेस पडते ते भारतवर्षात कुठेही पाहायला मिळत नाही. मंदिराच्या मागच्या बाजूला या टोकापासून त्या टोकापर्यंत असंख्य नागशिल्पे बघायला मिळतात. एवढेच नाही तर मंदिराच्या परिसरात सुद्धा जिथे जिथे जागा मिळेल तिथे नागशिल्पांची प्रतिष्ठापना केलेली दिसून येते. मंदिराच्या मागच्या बाजूला पायऱ्या उतरून डाव्या आणि उजव्या बाजूला जिथपर्यंत आपली नजर पोहोचतेल तिथपर्यंत फक्त आणि फक्त नागशिल्पांची रासच डोळ्यासमोर दिसते. हे फक्त मंदिराच्या मागच्या बाजूलाच नाही तर मंदिराच्या परिसरात जिथं जिथं मोकळी जागा आहे किंवा एखाद्या झाडाखाली जिथं मोकळी जागा आहे तिथं सुद्धा या नागशिल्पांची प्रतिष्ठापना करण्यात आलेली आहे. या मंदिराला भेट देणाऱ्या भाविकांमध्ये असा समज आहे की या मंदिरामध्ये नागाची प्रतिष्ठापना केल्यानंतर किंवा नागशिल्पाची प्रतिष्ठापना केल्यानंतर आपल्या मनातील मनोकामना पूर्ण होतात आणि या मंदिरामध्ये जे भाविक येतात ते मनोभावे या मंदिरामध्ये एक नागाचा दगड रोवतात. त्यामुळं तुम्ही जिकडे बघाल तिकडे सगळीकडे फक्त आणि फक्त नागशिल्पच दिसतात. यशवंतराव घोरपड्यांना असं एखादं मंदिर बांधण्याची गरज काय असा एक प्रश्न पडतो. तर त्याचं उत्तर आहे की सुप्रसिद्ध सेनापती संताजी घोरपडे यांना तर आपण ओळखतोच, पण आपल्याला हे माहीत आहे का की सेनापती संताजी घोरपडेनं सुद्धा नागावरती त्यांची प्रचंड श्रद्धा होती. त्यांच्या परिवाराला नागदेवता प्रसन्न आहे हे बऱ्याच घटनावरून सिद्ध होते. घोरपडे परिवारातील वीर पुरुष युद्धावर जाण्यापूर्वी नागाची पूजा करत असत. मराठ्यांचे प्रसिद्ध सेनापती संताजी घोरपडे यांची देखील नागजोडीवरती शेला टाकल्याची घटना इतिहास प्रसिद्ध आहे. घोरपडे यांच्या निशाणावर देखील नागाचे चित्र पाहायला मिळते. यशवंतराव घोरपडे यांनी योगदान देऊन बांधलेल्या या मंदिरातील नागशिल्पांची समृद्धी आवर्जून पाहण्यासारखी आहे. संपूर्ण हिंदुस्थानात इतक्या मोठ्या प्रमाणावर नागशिल्पे असलेले कदाचितच एखादे दुसरे मंदिर असू शकते. मित्रांनो, तुम्हाला माहीतच असेल संताजी घोरपडे यांचे द्वितीय बंधू बहिर्जी घोरपडे यांनी पुढे गजेंद्रगडला जाऊन स्वतःचं राज्य केलं आणि या राज्यातूनच पुढे त्यांनी गुत्ती आणि सोंडूर या महत्त्वाच्या प्रदेशावरतीही राज्य केलं आणि आपल्या आणखी 2 शाखा तिथे स्थापन केल्या. घोरपडे घराण्याचं दक्षिणेतील योगदान खूप मोठं आहे. किंबहुना असं म्हणता येईल की घोरपडे घराणं जर नसतं तर दक्षिण भारतामध्ये मराठ्यांचा निभाव लागू शकला नसता. या घोरपडे घराण्याची मी अगोदरच सांगितल्याप्रमाणे नागावरती एवढी श्रद्धा होती की गजेंद्रगड इथल्या त्यांच्या राजवाड्याला भुजंग छाया असे नाव दिलेले आहे. गजेंद्रगडचा जो सुप्रसिद्ध किल्ला आहे त्या किल्ल्याच्या प्रवेशद्वारावरती देखील या भुजंगाचं चित्र तुम्हाला पाहायला मिळतं. तुम्ही मंदिरं तर खूप पाहिली असतील
परंतु अशा प्रकारचं एखादं मंदिर तुम्ही पाहिलं आहे का? जर पाहिलं असेल तर अवश्य कमेंट करून कळवा. आणि त्याचबरोबर हा आजचा भाग तुम्हाला कसा वाटला ते अवश्य कमेंट करून आम्हाला सांगा.